माझ्या स्टुडंट मला बोलतात, मॅडम तुमचे नख तुटत नाहीत, तुमचे नख इतके सुंदर कसे आहेत, मॅडम तुमचे केस गळत नाहीत, मॅडम तुम्ही इतक्या बॅचेस घेता, तुम्हाला थकायला होत नाही, तुमचं एवढं घरातलं रुटीन आहे, तुमचं एवढं युट्यूबचं चॅनलचं तुमचं सगळं रुटीन आहे, तुमच्याकडे योगाच्या बॅचेस आहेत, तर तुम्हाला थकायला होत नाही का? कोणत्याही बॅचमध्ये तुम्ही दिसताय फुल एनर्जीमध्येच, तर असं का? तर ना मी त्यांना बोलते असं काहीच नाहीये, मी फुल एनर्जीमध्ये राहते कारण की मी प्रॉपर डाएट फॉलो करते. आज मी एक तुमचं जे प्रॉब्लेम आहेत ना, आपण बोलतो एक ग्लास म्हणजे एक ग्लास पाणी जरी पिलं तर 1 किलो वजन वाढेल, जर हवा जरी खाल्ली तर 1 किलो वजन वाढेल. तुमच्या शरीरासारखंच माझं शरीर आहे, माझा एक सिंपल डाएट आहे आणि तोच मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवते. हा डाएट आहे ना, मी इतका चांगल्या पद्धतीने फॉलो करते. मी बाहेरचं पण खाल्लं असेल तर ते मेंटेन कसं ठेवते, मी घरातलं जेवण जरी करते तर त्या जेवणामध्ये किती प्रोटीन आहे किती नाही हे मी बरोबर माझ्या वेळेनुसार टाईमनुसार सगळ्या गोष्टी खाते. आणि मी काही फॅन्सी डाएट नाही घेते, हा काही महागडे प्रोडक्टही घेत नाही. एवढं योगा वगैरे एक्सरसाइज करते तर मी काही महाग प्रोटीनचे डब्बे पण खात नाही, घरातलंच प्रोटीन खाते. ते खावंच लागतं, त्याच्यानेच तर नख सुंदर राहतात, केस चांगले राहतात, स्किन चांगली राहते आणि प्रत्येक कामासाठी आपण एनर्जीमध्ये राहतो. नुसतंच वजन कमी करून गळल्यासारखं दिसून काय फायदा? ते एकदम बॉडी पण टोन दिसली पाहिजे, प्लस कामही झालं पाहिजे, सगळ्यांच्या घरामधल्या प्रत्येकांच्या आपल्या बरोबऱ्या देखील झाल्या पाहिजे, आहे की नाही? तरच मजा आहे. नाही तर काय फायदा वजन कमी करून? सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवून जर चाललात तर नक्कीच चांगला रिझल्टच येतो. आणि हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. आज मी 8 वर्षापासून योगा करते, मी 8 वर्षापासून माझा फुल रुटीन डाएटमध्ये आहे. तर असं नाही की झालं वजन कमी दिलं सोडून, असं नाही करत मी, बॅलन्स ठेवूनच करते सगळ्या गोष्टी. तर त्याच तुम्हाला आज सांगणार आहे. जर तुमच्यासोबत ह्या गोष्टी होत असतील तर तुम्ही काय कमी खाता डाएटमध्ये, काय जास्त घेता, हे सगळं तुम्हाला समजेल. मी सांगायची आवश्यकता नाही पडणार, मी जसं जसं माझं रुटीन सांगेल ना तसं तसं तुम्हाला देखील समजून जाणार. तर व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत बघा. आज माझा सिंपल डाएट मी तुम्हाला दाखवते, सांगणार आहे. तर ते तुम्हाला ऐकायला खूप चांगलं वाटणार आहे आणि तुम्हाला वाटेल देखील की हा मी ते चुकत आहे. तर काय करायचं आहे, तर मी माझं रुटीन शेअर करते आणि व्हिडिओला स्टार्ट करते. तर मी सकाळी उठल्याबरोबर काहीही वेगळं घ्यायला जात नाही, कारण की मला इतकी घाई असते, टिफिन पण बनवायचं असतो आणि प्लस माझी 5:30ची योगाची बॅच असते. तर मी काय करते, उठल्याबरोबर जाते, मटक्यातलं साधं पाणी पिते, 1-2 ग्लास, जेवढी मला तहान लागलेली असते, रात्रभर सुकलेलं म्हणजे शरीर असतं, 1 ग्लास 2 ग्लास पाणी पिऊन घेते आणि मग वॉशरूमला वगैरे जाऊन येते. गरम पाणीही पित नाही मी, खरंच सांगते तुम्हाला. मला म्हणजे हीट आहे बॉडीमध्ये, मला 2-3 प्रॉब्लेम आहेत. असं नाही की मी काहीच म्हणजे सगळी फिट अँड फाईन आहे, असं नाही. प्रत्येकांना काही ना काय, मला गरमीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, मला गरम वस्तू अजिबात सहन होत नाहीत. तर त्या मी खूप टाळते आणि ह्या डाएटमध्ये त्याच आहेत की मी जे आहे तेच तुम्हाला खरं खरं सांगणार आहे. आता हे उठली, पाणी पिलं आणि वॉशरूमला जाऊन आली. तिकडनं आल्याच्या नंतर ब्रश वगैरे करायचा आणि 1 कप ब्लॅक कॉफी घ्यायची. 2 ग्लास पाणी पिल्याच्या नंतर वॉशरूमला जाऊन आली, 1 कप ब्लॅक कॉफी घेतली. ती कशासाठी? कारण की 5:30ला योगाची बॅच आहे माझी. उठल्याबरोबर तर नाही घेत, पण मी समज 4:30ला उठते तर 1 तासामध्ये मग मी माझं रुटीन, घरातलं टिफिन वगैरे सगळं काही आवरते आणि मग 5:30ला मी 1 कप ब्लॅक कॉफी घेऊन माझी योगाची बॅच आहे ती करते. आता ती बॅच केल्याच्या नंतर घरातलं आपलं वापस रुटीनवरती येते. आता इथे काय करते मी, मला प्रोटीनचा सोर्स खूप जरुरी आहे. माझं वजन आज 58 kg आहे. तर मला किती प्रोटीन लागतं दिवसभराचं मला माहिती आहे की ॲटलिस्ट मी 60 ग्राम तरी प्रोटीन माझ्या दिवसभराच्या जर्नीमध्ये गेलं पाहिजे. आणि 1 दिवस 2 दिवस करून नाही, हे रोज करावं लागतं. असं नाही की 1 दिवस केल्याने संपला विषय, असं नाही. रोज नित्यनेम पाळले, कन्सिस्टन्सी ठेवली तरच चांगले रिझल्ट येतात. आणि आता इथे मी समजा बॅच झाली माझी, थोडंसं जर मी त्याच्यामध्ये योगा वगैरे केला असेल तर जरा थकली असेल तर मग मी तिथे समजा भिजवलेले बदाम तर घरामध्ये सगळे खातातच, तर त्यातले मी 4 बदाम घेऊन ते बदाम खाते. काहीच वेगळं करत नाही. हेल्दी आणि पौष्टिक, चांगला फॅट पण भेटतो आणि प्रोटीन पण भेटतं आणि एनर्जी येते दुसऱ्या कामासाठी. घरातलं वापस आपल्या लेडीजला खूप कामं असतात, तशी मला देखील आहेत. हेच कामं मी करते आणि परत 7:30ला माझी योगाची बॅच जॉईन करायची आहे मला. तर तिथे मी नॉर्मल 1-2 ग्लास पाणी पिऊन घेते आणि ती बॅच जॉईन करून घेते.
आता मी ते चहा वगैरे कधीतरी घेते, वाटलं तर 7:30ला नाही घेत, पण 9च्या अगोदर कधीतरीच, म्हणजे ते पण दुधाचा चहा आमच्या घरी कोणीच घेत नाही म्हणून मी ब्लॅक चहाच घेते शक्यतोवर. तर कधीतरी, ते पण एक हप्त्यातनं 10-12 दिवसातनं कधीतरी. मिस्टरही घेत नाही, मुलं तर घेतच नाहीत, आणि मी मग एकटीसाठी मी पण करत नाही, आणि मी पण चहा बंदच केलेला आहे ऑलरेडी. कधीतरी कोणी असलं पाहुणे वगैरे त्यांच्यासोबत, तरी ते चहा वगैरे जरी घ्यायचं असलं तर मग मी 8-9 वाजता घेते, समजा 8 वाजता. आता योगाची बॅच आहे 7:30ला, ती पण माझी कंप्लीट करून घेते. वापस घरातले आहेत कपडे भांडे लादी सगळं काही, मेड वगैरे नाही माझ्याकडे, मी स्वतः सगळी कामं करते. तर ते कामं माझे आवरले, नाश्ता सगळं काही आवरलं, आणि परत 9 वाजता मी रेडी होऊन जाते इथे योगाच्या बॅचेससाठी. आता ही योगाची बॅच आहे, तर इथे माझे कामं आवरलेले असतात, प्लस मी पण फ्रेश झालेली असते. तर इथे मग मी माझे स्वतः, म्हणजे मी पण करते आणि माझे स्टुडंट पण करतात. तर मग आता एनर्जी खूप जास्त लागते ना, बोलायचं पण आहे, करायचं पण आहे. तर मग इथे मी वापस एक ब्लॅक कॉफी घेते. खरं रुटीन सांगते तुम्हाला, काही वेगळं नाही सांगते ना. तर मी सकाळी एक ब्लॅक कॉफी घेतली होती आणि 4 बदाम खाल्ले होते. त्याच्यानंतर मी आता इथे वापस एक ब्लॅक कॉफी घेत आहे. 2 रुपयाचं पाऊच येतं ना, ते 1 कपामध्ये घालायचं, जास्त स्ट्रॉंग पण नाही बनवत. एवढं ब्लॅक कॉफी घेते आणि फुल 1 तासभर योगा करायचा मस्त, आणि त्याच्यानंतर मग रिलॅक्सेशन असतं, गप्पा असतात, खूप फ्रेश आणि हलकं वाटतं, घाम निघतो. आता इथे बॅच संपतच नाही आहे, तर तिकडनं मुलांचे तर मम्मी भूक लागले. मग मी जाते किचनमध्ये, आणि किचनमध्ये गेल्याच्या नंतर मी माझ्यासाठी स्पेशली, त्यांचं तर देते, त्यांना काय नाश्ता वगैरे बनवलेला असेल तो, तर त्यांना देते. आणि मी माझ्यासाठी स्पेशली काय करते, तर त्यांचा नाश्ता काही असू दे त्यांच्यासाठी मी बनवलेला, मी तो शक्यतो खातच नाही. मी माझ्यासाठी, आता हेवी माझा एक्सरसाइज योगा झालेला आहे, तर मी इथे येते, दही असेल घरामध्ये, ताक असेल घरामध्ये, काही या दोन्हीतलं नसेल कधी कधी तर पाणी. तर मी काय करते, सत्तू पावडर डब्बा भरून ठेवलेला असतो सत्तू पावडरचा. तर तो कसा बनवलेला असतो, काळे फुटाणे असतात आपले, त्याच्यामध्ये समजा पाव किलो जर काळे फुटाणे घेते ना मी, तर त्याच्यामध्ये मी 50 ग्राम बदाम टाकते, 10 ग्राम जिरं टाकते, हे रोस्ट करून सगळं घेते, आणि त्याची पावडर बनवून ठेवलेली असते नेहमी डब्यामध्ये. आता वर्कआउट झालेलं आहे माझं, तर मी 1 चम्मच ताकामध्ये, 1 ग्लास ताकामध्ये, किंवा 1 वाटी किंवा अर्ध्या वाट्या दह्यामध्ये ते सत्तू पावडर मिक्स करते आणि ते खाऊन घेते. इतका एनर्जी वाटते ना, तेव्हा अजिबात थकवा, जाणीव, अशी कमजोरी काहीच होत नाही. एवढा घाम जरी निघालेला असेल ना, तरी पण फुल एनर्जी राहते, ताकद येते शरीरामध्ये, तेवढं प्रोटीन घेतल्यामुळे. खूप चांगल्या पद्धतीने प्रोटीन आहे. स्वस्तात मस्त प्रोटीन पावडर म्हटलं ना, तर सत्तू पावडर तुम्ही नक्कीच घेऊन बघा. ब्लोटिंग वगैरे होत असेल तुम्हाला जास्त, तर तुम्ही ताकामध्ये घ्या किंवा गरम पाण्यामध्ये घ्या. सुरुवातीला क्वांटिटी कमी ठेवा. मी 1 चमचा, अजूनही मी 1च चमचा घेते, कारण की मी पहिले सांगितलं गरमीचा इश्यू, ब्लोटिंग होते मला सारखी, त्याच्यामुळे मी कमीच क्वांटिटी ठेवते, पण हा घेते जरूर. आता किती छान माझ्या सकाळपासूनचं रुटीन आलेलं, सिंपल आणि साधं. आता 9-10, समजा 10, 10:30, 11 वाजतात कधी कधी त्या बॅचला. मग ते झालं माझं पिऊन वगैरे, किचनमध्ये जायचं, जेवण वगैरे बनवायचं, जे सगळ्यांना बनवते ना तेच खाते. फक्त मी, माझं एक रुटीन आहे की मी पहिले सगळ्यांना जेवण वाढते, पण पहिले माझ्यासाठी 1 प्लेट भरून सॅलड, फ्रीजमध्ये काय असो किंवा नसो, काकडी, गाजर, टॅमॅटो, ह्या गोष्टी, पत्तागोबी, ह्या गोष्टी मी ठेवलेल्याच असतात, त्या संपूच देत नाही. संपल्या तरी ब्लिंकिटवरून लगेच ऑर्डर करून घेते, बाहेरही जायची कंटाळा आला तर. मग हे प्लेट भरून पहिले सॅलड संपवते, आणि मग जे पण घरामध्ये मी बनवलेलं आहे, भाजी आहे, चपाती आहे, नॉनव्हेज आहे, जे असेल ते सगळं काही खाते. फक्त एक पोर्शन ठेवून, ऑइली वगैरे घरामध्ये ऑलरेडी कमीच बनतं, पण मी खाते सगळ्या गोष्टी. आता संध्याकाळी 4-5 वाजता शूट वगैरे असतात, सगळं काही रुटीन असतं माझं. मग खूप भूक लागते परत 3-4 वाजता, मग काहीतरी खायचं मन करतं. मग ना असं मुलांसाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी असंही मी मोठा डब्बा भरून चुरमुऱ्याचा आपला चिवडा वगैरे बनवलेला असतो. त्याच्यामध्ये मक्याचे पोहे असतात, कधी ते चुरमुरे असतात, शेंगदाणे असतात, कढीपत्ता, सगळं त्याचा मिक्स एक चिवडा बनवून ठेवलेला असतो, आणि तो तुपामध्ये रोस्ट करून ठेवलेला असतो. तर तो घ्यायचा 1 वाटी भरून छोट्या वाटीनी, आणि 1 कप ग्रीन टी किंवा ब्लू टी मी ही घेते, आणि त्याच्यासोबत मस्त खाऊन घेते 4 वाजता. हे कंपल्सरी आहे माझं, ह्याच्यात काही चेंज करत नाही मी. संध्याकाळच्या जेवणामध्ये, आता समज मिस्टरांनी सांगितलं आज कुठे बाहेर फंक्शन आहे, तिकडे जायचं आहे, किंवा कुठे बाहेर जेवायला जातो कधी कधी, तर मग काय करते, तर समज आज, आता सकाळीच माहिती असतं की संध्याकाळी या ठिकाणी जायचं आहे, मग दुपारचं जेवण आहे ना स्किप करते, ताक वगैरे घेते, सॅलड वगैरे घेते, त्याच्यानंतर काही जेवण वगैरे करत नाही. पण हां,
जर कुठे जायचं नसेल तर मग जसं सांगितलं तसं जेवण करते. मग संध्याकाळचं काय करायचं, आता समज घरातल्यांसाठी मी जेवण बनवलेलं आहे तेच घेते. फक्त काय करते, तिथे रात्रीचा भात अजिबातच खात नाही मी. आणि मिस्टर जर 9, 10, 11 वाजता जरी यायचे असले ना, 9च्या नंतर जर ते यायचे असले तर मी त्यांची वाट अजिबात बघत नाही, कधीच बघत नाही. मी माझं रुटीन आहे, माझं रुटीन. मला त्या टायमाला भूक लागते 7:30 वाजता, मी तेव्हा जेवण करून घेते. आमच्या सोसायटीमध्ये सर्व बोलतात की मॅडमचं जेवण झालं असेल की, म्हटलं हो झालं. कारण की मी जेवल्यावर चालायला जाते खाली, तर तेव्हा त्यांना माहिती पडतं की जेवण करून ह्या चालायला आलेल्या आहेत. तर मी तेव्हा 7:30 वाजता भात खात नाही. खाल्ली तर भाकरी वगैरे, चपाती वगैरे, आणि भाजी जी असेल ती मग घेते. फक्त एकदम हाफ क्वांटिटी ठेवते रात्रीच्या जेवणाची. मला एवढी भूकही लागत नाही आणि असंही रात्रीचं जास्त हेवी खात नाही. बाहेरचं खायला गेली असेल समजा, बाहेर हॉटेलमध्ये किंवा बाहेरचं काही प्रोग्राममध्ये, मग तेव्हा दुपारचं जेवण स्किप करते. असं सिंपल रुटीन, असं फायबरचं इंटेक आणि असं प्रोटीनचं इंटेक, अशाच गोष्टी मी फॉलो करते. काही वेगळं करत नाही, काहीच नाही. फक्त योगा कन्सिस्टन्सीमध्ये असतो माझा, प्लस माझं वॉकिंग संध्याकाळचं रोजचं असतं, आणि प्रोटीनचा सोर्स हा कम्प्लीट ठेवते, म्हणजे कम्प्लीटच. 60 ग्राम प्रोटीन माझं दिवसाचं होतं. ह्या मी काउंट नाही करत, पण मी एकदा काउंट करून ठेवलेलं असतं की ते माहिती आहे की इतक्या आपला एक अंदाज येऊन जातो ना की या गोष्टीमध्ये आपल्याला इतकं प्रोटीन भेटतं. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम असतील, वजन कमी होत नाहीये, स्टक झालंय सारखं, किंवा तुमचे केस गळतात, तुमचे नखं तुटतात, तुमची स्किन लूज पडले, सुकले, ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही समजून जायचा तुम्हाला प्रोटीनचा सोर्स तुमच्या शरीरात कमी पडत आहे. तुम्हाला जास्त गोड खाण्याच्या क्रेविंग्स होतात तर तुमच्या शरीरात प्रोटीनचा सोर्स कमी पडलेला आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मॅनेज करून चाला सिंपल पद्धतीने, तर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट येऊ शकतो. जसं मला रिझल्ट तर नाही बोलू शकत, पण मी मेंटेन तर नक्कीच ठेवते माझं, कारण की माझं कामच तसं आहे. करिअरच्या हिशोबाने मला मेंटेन ठेवावंच लागतं बॉडीला. जरासं जरी माझं ब्लोटिंग वाढली किंवा गावाला गेली वगैरे 1-2 किलो वाढलं, तर मला ते व्हिडिओमध्येच यायला मग ते कसं वाटेल की अरे मॅडमचंच इतकं वजन आहे आणि हे आम्हाला काय शिकवते. भले माझ्याकडे खूप सारं नॉलेज आहे, पण समोरच्या व्यक्तीची आपण मेंटॅलिटी नाही बदलू शकत. त्याच्यासाठी मला मेंटेन ह्या गोष्टी घ्याव्या लागतात. तर मला सांगायचा मुद्दा फक्त हाच होता की तुमच्याकडे जे हे प्रॉब्लेम आहेत ना, तर तुम्ही समजून जा की तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता आहे, म्हणून तुम्हाला हे प्रॉब्लेम येत आहेत. जर जास्तही प्रोटीन घ्यायचं असेल, जास्त प्रोटीन जरी प्रमाणाच्या वरती जरी प्रोटीन झालं तिथेही प्रॉब्लेम होतो, कमी घेतलं तिथेही प्रोटीन म्हणजेच तिथेही प्रॉब्लेम होतो. म्हणून तुमचं आज वजन किती आहे, आज तुमचं 60 किलो वजन आहे तर तुम्हाला 60 ग्रामच तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे. आज माझं 58 आहे तर मी 60 ग्रामपर्यंत माझं प्रोटीन होऊन जातं. 70 किलो वजन आहे तर तुम्हाला ॲटलीस्ट 65 तरी, कमीत कमी 65 ग्राम तरी तुम्हाला प्रोटीन पाहिजे. 80 किलो वजन आहे तर तुम्हाला कमीत कमी 75 किंवा 80 ग्राम तरी प्रोटीन हवं आहे. तुमचा 40 किलो जरी वजन असेल ना, तरी पण तुम्हाला तुमच्या आहारामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 ग्राम प्रोटीन हे पाहिजे. आता प्रोटीन म्हणजे काय, जसं सत्तू पावडर मी घेते 1 चम्मच, त्याच्यामध्ये मला 10 किलोला मला 30 ग्राम प्रोटीन भेटतं, आरामात भेटतं. मग मी 4 बदाम खाल्ले, तिथे मला 4 किलोला मला 20 ग्राम प्रोटीन भेटलं. इतकं चांगलं आहे. आणि मी दुपारच्या जेवणामध्ये डाळ घेतलेली आहे, मी पनीर घेतलेलं आहे, मी चिकन घेतलेलं आहे, किंवा मी अंडे घेतलेले आहेत, किंवा मी स्प्राऊट मटकी बनवले, मूग बनवले, मोड आलेले कडधान्य पण आपण बनवतो ना, त्याच्यामध्ये पण चांगलं प्रोटीन भेटतं. समज संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही मुगाचं वरण घेतले किंवा तुम्ही ओटची खिचडी घेतली, मुगाची खिचडी घेतली, त्याच्यामध्ये देखील चांगलं प्रोटीन भेटतं. अशाच गोष्टींमध्ये प्रोटीन असतं. असं काही महागडे फॅन्सी डाएट किंवा महागडे प्रोटीनचे डबे आणले त्याच्यातच प्रोटीन आहे का, असं नाही आहे. घरातल्या जेवढं नॅचरल पद्धतीने तुम्ही प्रोटीन शोधणार, घेणार, तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आणि हा कायमस्वरूपी राहणार. तर हा मी सर्व काही सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, अशाच छान छान व्हिडिओसाठी ज्या तुम्हाला खूप जास्त फायद्याची ठरतात. तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.